ठीक आहे मिनी, नको येऊस. मी तर तुझ्यासाठी भात आणला होता. चंपा, लपून बस मिनी, लपून बस. ए चंपा, झालं तुझं खाऊ घालून? अगं, फक्त यालाच खाऊ घालत बसशील की घरात पण काही खायची व्यवस्था करशील? जा आणि सुकी लाकडं घेऊन ये, तेव्हाच जेवण बनवता येईल. मीही गेले आणि ही आले. आणि हो, आज मी आणि मिनी खीर खाणार आहोत. चंपा, अगं मी तुझ्याशीच बोलतीये. तू बोलू कशी शकतेस? कारण तू मला ऐकू शकतेस. जर मी वाळलेली असते तर तुझ्या कामी येऊ शकले असते, पण माझ्या चारही बाजूला एवढी मोठमोठाली झाडं आणि झुडपं आहेत की सूर्याचा प्रकाश माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. मग मी कशी वाळू सांग? कुणी या झुडपांना कापतही नाही. माझ्याकडे नको बघूस, माझी काही चूक नाहीये. हे बघ, मी तर स्वतःच ओली आहे, कारण माझ्यापर्यंत हे सूर्याची किरण पोहोचत नाहीत. पानं सुद्धा बोलतायत? हो, तू ऐकतेयस याचा अर्थ मी बोलतेय. आणि हो, चूक सूर्याची आहे, माझी नाही. यात मी काय करू? मला तर सगळ्यांना उजेड द्यायचा आहे, पण हा काळा ढग मला वारंवार झाकून टाकतो. मला दोष देऊ नकोस. चंपाने त्या उंदरासाठी धान्य पाठवायला सुरुवात केली आणि सगळं काही ठीक झालं. उंदीर तिथे न मिळाल्याने सापाने तिथे येणं बंद केलं. सापाच्या जाण्याने हत्ती पण खुश झाला आणि तलावाच्या मालकाला कधीही त्रास न देण्याचं वचन दिलं. चंपाने ही बातमी पोपटापर्यंत पोहोचवली आणि पोपट परत त्याच्या घरी आला. पोपट जाताच महाराणीने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला, ज्याने हवा खोलीच्या आरपार वाहायला लागली. त्यानंतर तलावाच्या मालकाने पोपटाला कधी त्रास नाही दिला आणि सूर्याच्या समोरून ढगही हटले. आता सूर्याच्या खालची किरणं सरळ झुडपांवर पडायला लागली, ज्याने लवकरच त्या सुकायला लागल्या आणि तिथे ठेवलेली ओली लाकडं सुद्धा सुकली. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.